श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठानी राहत होते. त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणतीही कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेठानी त्यांच्या आयुष्यात जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते. त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता, म्हणजेच त्यांना संतानसुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी शेट्टी हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचं घरटं बनवलं होतं. त्या चिमणीची 2 पिल्लं होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाना पाणी शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे. चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचे काम करत असे. चिमणी शेठच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एक सुद्धा दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर या शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही, कोणालाही दीक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कोणत्याही असह्य व्यक्तीची मदत यांनी केली नाही. त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना हा दाणेसुद्धा टाकत नाही. हा शेठ तर खूपच कंजूस आहे. एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेठानी बोलत होते. शेठानी बोलते, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे. सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. परंतु आपण या धनाचे काय करायचं? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणारा कोण असेल? तेव्हा शेठ शेठानीला म्हणतो, हे शेठानी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं. त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल. दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि शेठानीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते. आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठानीचं बोलणं ऐकू लागली. शेठानी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दयाधर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेठानीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा लगाव वाढू लागला. आता शेठानी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठानी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्री असणं हे निष्फळ आहे. एका स्त्रीचं दुःख एक स्त्रीच समजू शकते. स्त्रीचं आयुष्य संपूर्ण देवाचं होतं तेव्हा ती आई बनत असते. एका स्त्रीला सर्वात मोठं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते. हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही शेठानी किती साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल? तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठानीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठानीला संतान सुख देतील. हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो, काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे.
तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या, त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते, रात्रंदिवस उडत राहते. खूप कठीण परिश्रम ती करते. उपाशीपोटी ती सतत उडत असते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होते. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते, ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातांनी उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आले आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही, तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेट आणि शेटाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेले नाही. शेटाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा ते बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते, तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव येतील. आपण त्यांच्यासोबत बोलूया. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हाताला घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेट आणि शेटाणी राहते. त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र सुख कसं देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच आग्रह करू लागते आणि म्हणते, ती चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशीपोटी आली आहे. ती इतक्या लांबून येथे आली आहे, मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे. तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसंही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करत आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेठाणीला पुत्र सुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत, शास्त्राचे वाचन ते करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरज लोकांची मदत केली, देवाचे भजन कीर्तन केले, तरच त्यांचा पुत्र दीर्घायू असेल. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करेन, पण ते शेठ आणि शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेठाणीला एका पुत्राची प्राप्ती होते. शेठाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूपच आनंदी होते. चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा होते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथीसुद्धा होऊन जाते. जेव्हा 5वी महाशिवरात्र येते तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होते. ती खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे
आणि हा शेठ आणि शेठानी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते. दानधर्म करणे सुरू केले नाही, यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. काही दिवसानंतर महादेव, माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठानीच्या घरी येतात आणि येऊन शेठ आणि शेठानीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेठानी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका, आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर शेठ आणि साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. शेठ आणि साधू आणि साध्विकेच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि शेठानी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रेंची मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेवांनी माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेठ आणि शेठानी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, जो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे, ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता. हा तिच्याच विनंतीचा, तिच्याच परिश्रमाचं फळ आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठानी म्हणतात, बाबा, ती चिमणी कुठे आहे, कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. प्रिय मित्रांनो, तो दिवस महाशिवरात्रीचा होता, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठानीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठानीला दर्शन देतात. अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते. त्यानंतर शेठ आणि शेठानी मोठ्या उत्साहाने, आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचं ते व्रत करतात. त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करते. महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात. जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते, जसे शेठ आणि शेठानीवर भगवान भोलेनाथांनी कृपा केलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.